नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत अय्यर, जे अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। आपला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आज बघा आपल्या भारताच्या उत्तरेकडे जर बघितलं तर आपल्याला ह्या भागामध्ये हिमालयन माउंटेन रेंज पाहायला मिळते। आणि हिमालयन माउंटेन रेंज त्याच्यानंतर इथं अरवली पर्वत, इथं विंध्यन पर्वत, ह्या भागात जर बघितलं तर सातपुडा पर्वत आणि इकडे वेस्टर्न घाट आणि इथे ईस्टर्न घाट, अशा प्रकारे पर्वतांच्या रांगा आहेत। अशा प्रकारे आपल्याला ह्या पर्वतांच्या रांगा पाहायला मिळतात। आणि ह्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं? हिमालयन माउंटेन रेंज। परंतु ह्या हिमालय पर्वतावर आपल्याला बर्फ पाहायला मिळतोय आणि अरवली पर्वत असेल, विंध्यन पर्वत असेल, सातपुडा पर्वत असेल, वेस्टर्न घाट असेल आणि ईस्टर्न घाट असेल, यांच्यावर आपल्याला बर्फ पाहायला भेटत नाही। मग याचं कारण तरी काय आहे? याचं कारण शोधणं हे परीक्षेसाठी फार महत्वाचं आहे। आता एक लक्षात घ्या की ह्या भागामध्ये ही जी हिमरेषा आहे, ही हिमरेषा आहे आणि हा बर्फाने आच्छादलेला प्रदेश आहे। तर हिम अधिक आलय, आलय म्हणजे डिपोजिशन, संचयन, असं हिमाचं आलय असलेला हा हिमालय पर्वत जो आहे, या त्याच्या नावाला हिमालय म्हणण्यामागचं कारणच ते आहे। पण हे आपण समजून घेऊ, नक्की आपल्याला बर्फ का आढळतो ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहेत। ओके, आता जर बघितलं, एक लक्षात घ्या, हा जो भाग आहे हा पूर्ण ग्लोब आणि लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड याच्यामध्ये हे सगळे जे आहेत आपण यांना काय म्हणतोय? अक्षवृत्त। आणि प्रत्येक अक्षवृत्तानुसार हिमरेषेमध्ये बदल होत असतो। काही पुस्तकांमध्ये असं म्हटलेलं आहे की 4000 मीटर पेक्षा जास्त हाईटच्या भागाला बर्फ आढळतो, असं काही नाही। कारण की हा जो इक्वेटोरियल प्रदेश आहे, इथे 6000 मीटर पेक्षा उंच भाग असेल तर त्याच्या वरती बर्फ पाहायला मिळेल। आणि आपला हिमालय समजा 36 ते 37 दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळतोय, तर ह्या भागामध्ये 4000 मीटर हाईट पेक्षा जास्त असेल तर बर्फ कोणत्याही ऋतुमानानुसार आपल्याला पाहायला मिळेल। आणि इथं पोलर झोनवर 0 म्हणजे अल्टिट्यूडलाच आपल्याला बर्फ पाहायला मिळतो। म्हणजे अक्षवृत्तानुसार हिमरेषा बदलत असते। आणि जिथे आपला अरवली पर्वत आहे, विंध्यन आहे, सातपुडा आहे, वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट ज्या भागामध्ये आहे, ज्या अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये आहे, तिथे ह्या पर्वतांची उंची 4500 पर्यंत असली पाहिजे होती। परंतु यांची उंची 900 ते 1200 असल्यामुळे या ठिकाणी हिमरेषा किंवा हिम पर्वत असण्याचं काही कारणच नाहीये। म्हणजे बर्फाने आच्छादलेला प्रदेशाचा काही संबंधच येत नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि विशेषतः किलीमांजारोच्या भागामध्ये जी नदी उगम पावलेली आहे, ते अतिशय उष्णतेच्या भागामध्ये असलेला हा पर्वत असून देखील ती बारमाही नदी का आहे? कारण की तिथे अक्षवृत्तानुसार 5500 मीटर पेक्षा उंच भागात बर्फ आढळतो आणि ह्या भागामध्ये ह्या पर्वताची उंची 5895 आहे, म्हणजे 395 एक्स्ट्रा आहे। म्हणजे कोणत्याही ऋतुमानामध्ये बर्फ त्या ठिकाणी आढळतो, म्हणून त्या भागामध्ये तिथे बारमाही नदी आढळते। असो, तर ह्या गोष्टी समजून घ्यायचं चला। आणि हे जर एकदा समजलं तर आपल्याला पुढील इंडियन ड्रेनेज सिस्टीम समजायला फार सोपं होईल। धन्यवाद मित्रांनो।